हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 19. तपाम्यहमहं वर्षन् निगृह्याम्युत सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. अर्जुना, मीच तप्त होतो, मीच पाणी आहे आणि मीच ते ग्रहण करून पावसाच्या रूपाने त्याचा वर्षाव करतो. अमृत आणि मृत्यू मीच आहे, तसेच सत आणि असत मीच आहे. भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 16, 17, 18 या श्लोकांमधून तेच या विश्वात सर्व काही आहेत असं सांगितलं. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे घेऊन मीच सर्वत्र सर्वस्व आहे असे सांगितले. आता हे सांगताना शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट ते येथे या श्लोकात सांगत आहेत. येथे ते सांगतात की दोन परस्पर विरुद्ध गोष्टीही मीच आहे. सर्वसामान्य जनांना ज्या काही दोन गोष्टी विभिन्न आहेत असे वाटते, त्या दोन्हीही गोष्टी तेच आहेत. या दोन्हीही गोष्टींमधील तत्व एकच एक आत्मतत्व आहे. हे चटकन समजायला जड जाते. यास्तव त्यांनी येथे 3 उदाहरणे दिली आहेत. यावरून आपण जाणून घ्यायचे आहे की द्वैत ही आपली मानसिकता आहे. जर आपण आपल्या देहादी इंद्रियांना शांत स्तब्ध केले तर आपल्या लक्षात येईल की द्वैत असे काहीही नसून सर्वत्र अद्वैत परमात्मा भरभरून व्यापून या विश्वात आणि विश्वाच्या केंद्रस्थानी तसेच विश्वाच्या बाहेरही ओथंबलेला आहे. येथे एका परमात्म्याशिवाय इतर काहीही नाही. त्याची रूपे अनेकविध आहेत, परंतु ती रूपे एकाच आत्मतत्वाची आहेत. यास्तव केवळ साक्षी राहून येथे जे काही घडते त्याचा केवळ आनंद घ्यावा. या परिते आपल्या हातात काहीही नाही. तपाम्यहमहं वर्षन् निगृह्याम्युत सृजामि च. भगवंत श्री सांगत आहेत की मीच तप्त होतो, मीच पाणी आहे आणि मीच ते ग्रहण करून पावसाच्या रूपाने त्याचा वर्षाव करतो. मीच पाण्याची वाफ करतो आणि ती वाफ मीच पावसाच्या रूपाने पृथ्वीवर वर्षाव करतो. मीच पाण्याची वाफ करणारी ऊर्जा उष्णता आहे. मीच तप्त होतो. पुढे ते सांगतात की या उष्णतेला शांत करणारे पाणीही मीच आहे. मीच ते पाणी माझ्यात ग्रहण करतो आणि तप्त झालेले शांत करायला त्या पाण्याचा पावसाच्या रूपाने वर्षाव करतो. उष्णता आणि पाणी या एकमेकांविरुद्ध गोष्टी आहेत. पाणी उष्णता थंड करते, पाणी उष्णतेला मारक आहे. परंतु पाण्याची वाफ उष्णतेमुळेच होत असते. त्यामुळे उष्णता ही पाण्याला मारक आहे. परंतु भगवंत श्री सांगतात की या दोन्हीही गोष्टी मीच आहे. एक छोटासा तप्त गोळा जर आपण एका मोठ्या थंड अशा गोळ्याला चिकटवला तर तो छोटासा तप्त गोळा थंड होईल. या उलट जर एक छोटासा थंड गोळा जर आपण एका मोठ्या तप्त अशा गोळ्याला चिकटवला तर तो छोटासा थंड गोळा तप्त होईल. आता वास्तवात येथे एकमेकांच्या विरुद्ध असे काहीही नाही. दोन गोळे एकमेकांना आपल्याकडील उष्णता किंवा थंडपणा आदान प्रदान करत आहेत. त्यामुळे ते समतेकडे वाटचाल करत आहेत. दोन गोळे एकाच तापमानाचे घेतले आणि ते एकमेकांना चिकटवले तर ते एकमेकात काहीही आदान प्रदान करणार नाहीत.
कारण त्या दोघांकडेही एकमेकांना देण्यासारखे दुसऱ्यापेक्षा काही जास्त असे नाही. दोघांकडेही समसमान उष्णता किंवा थंडपणा आहे. याचा अर्थ उष्णता किंवा थंडपणा या दोन भिन्न गोष्टी नाहीतच, त्या एकच एक आहेत. त्यामागील भगवंत श्री हेच एकमेव आत्मतत्व आहे. यावरून आपण समजून घ्यायचे आहे की अग्नी आणि पाणी या परस्पर विरुद्ध गोष्टी नाहीत. उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि पाऊस पडतो. पावसामुळे तापमान थंड होते. पाऊस संपला की पुन्हा तापमान वाढते की पुन्हा पाऊस पडतो. हे एक ऋतुचक्र आहे. एकातून दुसरे आणि दुसऱ्यातून पुन्हा पहिले येत असते. यात विरुद्ध असे काही नाही. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामागे एकच एक आत्मतत्व आहे. ते दोन्हीही भगवंत श्रीच आहेत. यामुळे या दोहोत संतुलन होते. हे संतुलन जीवात्म्याला जीवित ठेवण्यासाठी, जीवित राहण्यासाठी उपयुक्त आहे. अमृतम चैव मृत्युश्च सदा सच्चा हमर्जुन. अग्नी आणि पाणी एकच आहेत हे समजून घेतल्यानंतर आता भगवंत श्री त्यापुढील आणखी जरा कठीण अशी गोष्ट सांगत आहेत. आधी सोपी उदाहरणे समजून घ्यायची, म्हणजे मग कठीण उदाहरणं समजणे सोपे जाते. तसेच हे आहे. भगवंत श्री सांगत आहेत की अमृत आणि मृत्यू मीच आहे. ते सांगतात की जीवन आणि त्याचे मारक मृत्यू मीच आहे. जन्म आणि मृत्यू दोन नाहीत, ती दोन्ही मीच आहे. या दोन्ही गोष्टी माझ्यात नुसत्या सामावलेल्या आहेत असे नव्हे, तर त्या दोन्हीही मीच आहे. मीच उत्पन्न करतो, मीच त्याचे भरण पोषण लालन पालन करतो आणि मीच त्याचा लय करतो, शेवट करतो. माता आपल्या अपत्याला ठार मारत असेल तर ती माता नव्हे, ती कैदाशीण आहे असेच आपण म्हणू. ही गोष्ट आपल्याला चटकन समजणे आणि पटणे शक्य नाही. म्हणूनच आपल्या ऋषींनी उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 विभिन्न देव सांगितले आहेत. हे आपल्याला समजणे सोपे आहे. परंतु एकाच एक आत्मतत्वात निर्मिती होत असते. त्या आत्मतत्वामुळे त्याचे पोषण होत असते आणि शेवटी त्याच आत्मतत्वात त्याचे विलिनीकरण होत असते. ही वस्तुस्थिती आहे. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की तेच अधिक मृत, म्हणजे जीवन आणि ते जगणे आणि मृत होणे म्हणजे मृत्यूही तेच आहेत. चिखलात किड्याचा जन्म होतो. किड्याचा जन्म झाला की तो चिखल खाऊन त्या चिखलातच किडा लहानाचा मोठा होतो, जगतो, जीवन व्यतीत करतो. शेवटी जेव्हा त्याचे शरीर जीवन जगून थकते तेव्हा तो त्या चिखलातच मृत होतो. तत्वाचा विचार करता आपलेही हे असेच आहे. आपण अंशात्मक आत्मरूपाने मातेच्या उदरी प्रवेश करतो. तेथे पंचमहातत्वांमधून आपण देह धारण करतो. हा देह पंचमहातत्वांपासून अन्न, वस्त्र, निवारा घेऊन जगतो. देह जगून थकतो, त्याची जगण्याची क्षमता संपते. त्यामुळे त्याचे पंचमहातत्वांमध्येच विलिनीकरण होते. पंचमहातत्वे भगवंत श्रींमधून निर्माण झालेली आहेत. त्यामुळे भगवंत श्री सांगतात की तेच अमृत म्हणजे जीवन आणि ते जीवन जगणे आणि मृत होणे म्हणजे मृत्यूही तेच आहेत. हे असे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला जन्म आणि मृत्यू असे काही नाहीच. आपला जन्मही होत नाही आणि आपला मृत्यूही होत नाही. जन्म होतो तो आपल्या देहाचा, मृत्यू होतो तो आपल्या देहाचा. देहाला होणाऱ्या या 2 गोष्टी आपण आपल्याला चिकटवून घेतो. देहाला होणाऱ्या या 2 गोष्टी आपण आपल्याला चिकटवून घेतो आणि त्यामुळे आपण संभ्रमात पडतो. आपण जन्माने सुखी होतो आणि मृत्यूने दुःखी होतो. विनाकारण वास्तवात या दोहोपाशी आपला संबंध नाही. याचा संबंध आहे तो आपल्या देहाचा. सत असच्च अहम. भगवंत श्री सांगतात की मीच सत आहे, म्हणजे जे का आहे ते, आणि असत
म्हणजे जे नाही तेही मीच आहे. अस्तित्वात असलेले आणि अस्तित्वात नसलेलेही मीच आहे. ही तर आणखीनच कठीण गोष्ट आहे. हा केवढा विरोधाभास आहे. तरीही भगवंत श्री सांगतात की हे दोन्हीही मीच आहे. झाड उगवते तेच मुळी कालपर्यंत जे बीज होते त्यामधून. त्या बीजात कालपर्यंत झाड दिसत नव्हते. आज झाड दिसत आहे. आज झाड दिसत आहे, परंतु बीज मात्र दिसत नाही. जे बीज दिसत होते ते आत्मतत्व होते आणि कालपर्यंत जे झाड दिसत नव्हते तेही आत्मतत्वच होते. आज जे झाड दिसत आहे ते आत्मतत्व आहे आणि कालपर्यंत जे बीज दिसत होते तेही आत्मतत्वच होते. फूल दिसते ते आत्मतत्व असते आणि त्याचा जो सुगंध दिसत नसतो तोही आत्मतत्वच असते. माता दिसत असते आणि तिचे प्रेम दिसत नसते, परंतु माता आणि तिचे प्रेम दोन्हीही एकच असते, एकाच व्यक्तीत असते. रात्र हळूहळू दिवसात बदलत असते आणि दिवस हळूहळू रात्रीत बदलत असतो. दिवस म्हणजे प्रकाशाचे अस्तित्व आणि रात्र म्हणजे प्रकाशाचा अभाव. दिवस आणि रात्र एकाच वेळी अस्तित्वात नसतात, असू शकत नाही. परंतु रात्र आणि दिवस या एकाच प्रकाशाचे अस्तित्व आणि अभाव आहेत. त्यामुळे दोन्ही एकच आहेत. बालपण, तारुण्य, वार्धक्य ही एकाच देहाची रूपे आहेत. देह एकच एक आहे. देह निराळा नसतो. केवळ त्याच्या या अवस्था निराळ्या भासत असतात. जे नसते तेच कालांतराने अस्तित्वात येत असते आणि जे अस्तित्वात असते ते कालांतराने लय पावत असते. आज वर्तमानात जे सत आहे तेच उद्या भूतकालात लय पाहून असत होत असते. भविष्यात जे असत असते तेच उद्या वर्तमानात सत होत असते. दोन्ही गोष्टी या कालसापेक्षतेमुळे आपल्याला निराळ्या भासतात. वास्तवात त्या भिन्न नसतात, एकच असतात. येथे जे आपल्याला द्वंद्व दिसते ते आपले आयुष्य संतुलित ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यासाठीच भगवंत श्रींनी येथे द्वंद्व ठेवलेले आहे. समजा आपल्या घरात 500 वर्षापासूनचे जुने वंशज आहेत. आता थोडा विचार करा की आपल्याला आणि त्या तमाम 500 वर्षातील आपल्या पूर्वजांना जिणे किती असह्य होईल ते. अहो, एका पिढीतील मतप्रवाह सांभाळताना नाकी नऊ येत आहेत. तिथे 500 वर्षांच्या मतांचा काय गोंधळ उडेल याची कल्पनाच केलेली बरी. आपल्याला जे द्वंद्व दिसते ते मूलतः अद्वैत आहे, परंतु आपण देहादी इंद्रियांनी ते ग्रहण करत असतो. त्यामुळे ते आपल्याला द्वंद्व आहे असे भासते. विश्वातील प्रत्येक गोष्ट मूलतः एकाच आत्मतत्वाने एकमेकांना जोडलेली आहे. पृथ्वीच्या बाहेर जाऊन पृथ्वी पाहिली तर दिवस रात्र असे आपल्याला निराळे दिसले तरी पृथ्वी निराळी दिसणार नाही. एक चेंडू घ्या आणि रात्री काळोखात त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश पाडा. आपल्याला अर्धा चेंडू प्रकाशात आणि अर्धा काळोखात दिसेल, परंतु आपल्या हातातील चेंडू एकच एक तोच आहे. एक नाणे छापाच्या बाजूने जमिनीवर ठेवा. आता त्यामागील काटा आपल्याला दिसत नाही. वास्तवात तोही अस्तित्वात आहे. अशा प्रकारे द्वंद्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विश्वातील सर्व काही भगवंत श्री आहेत. आपल्याला दिसत असलेले आणि दिसत नसलेले, अस्तित्वात असलेले आणि नसलेले, एकमेकांच्या विरोधात भासत असलेले आणि एकमेकांना पूरक भासत असलेले असे सर्वत्र सर्व काही एकच एक आत्मतत्व ते भगवंत श्री आहेत. भगवंत श्रींचा हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे मानवाने अहंकार, अभिमान, अभिनिवेश याचा त्याग करावा. कुठेही भेदभाव मानू नये, ठेवू नये. भगवंत श्रींनी जसे आपल्याला ठेवलेले आहे जसे आपल्याला जीवन दिलेले आहे त्याप्रमाणे मोठ्या खुशीने आयुष्य जगावे. भगवंत श्रींच्याच जपसाधनेत रत असावे आणि त्या योगे या सुंदर सृष्टीचा आस्वाद घ्यावा. येथील प्रभुलीलेचा आनंद घ्यावा. येथे सर्व काही भगवंत श्री करत असतात. येथे आपल्या मार्गाने काहीही होत नाही. आपण त्यांच्या हातातील केवळ कठपुतली बाहुल्या आहोत.
तेव्हा जे घडले, जे घडत आहे आणि जे घडणार आहे त्याला केवळ साक्षी राहून त्याची लीला अनुभवावी, त्यात परमात्म्याला अनुभवावा, त्याच्या पुढे नतमस्तक व्हावे. हरिओम.